अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागील पार्ट 8मध्ये आपण टेन्सेस शिकलो. आज आपण पार्ट 9मध्ये वर्ब्स म्हणजेच क्रियापद शिकणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. एखादी क्रिया किंवा अनुभव दर्शविणारा शब्द म्हणजे वर्ब किंवा क्रियापद किंवा एखाद्या गोष्टीचा बोध करून देणारा वाक्यातील शब्द म्हणजे वर्ब. अशा या वर्बचे 9 प्रकार येतात जे तुम्हाला चार्टमध्ये दिसतच असतील. आज आपण या चार्टमधील महत्त्वाचे 2 प्रकार शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. रेग्युलर वर्ब्स आणि इररेग्युलर वर्ब्स. जसे काळाचे 3 प्रकार येतात तसेच वर्बचे देखील 3 रूपे किंवा फॉर्म्स किंवा वर्जन येतात. चला तर पाहूयात. वर्बचा फर्स्ट फॉर्म प्रेझेंट मूळ क्रियापद. वर्बचा सेकंड फॉर्म पास्ट भूतकाळी रूप आणि वर्बचा थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल भूतकाळवाचक. आणि हे सर्व 9च्या 9 प्रकारच्या वर्ब्सला लागू पडतात. चला तर सुरुवात करूयात. आता रेग्युलर वर्ब म्हणजे काय, ते कसे ओळखायचे, त्यांना रेग्युलर वर्ब का म्हणतात हे आधी जाणून घेऊयात. आता तुम्हाला दिसत असलेल्या चार्टमध्ये वर्बचे पहिले रूप म्हणजेच प्रेझेंट फॉर्म दिलेला आहे. चार्ट नंबर 1 रेग्युलर वर्ब्स. प्ले, जंप, लुक, ॲग्री, अराइव, मूव, इग्नोर, लव, डिवाइड, डॅमेज. आता आपण ह्या वर्ब्सचे दुसरे रूप म्हणजेच पास्ट फॉर्म बघूयात. चार्ट नंबर 2 रेग्युलर वर्ब्स. इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म प्ले आहे तर वर्बचा सेकंड फॉर्म प्लेड होणार. जंप, जंप्ड, लुक, लुक्ड, ॲग्री, ॲग्रीड, अराइव, अराइव्ड, मूव, मूव्ड, इग्नोर, इग्नोर्ड, लव, loved, divide, divided, damage, damaged. चार्ट नंबर 2 मध्ये आपण दुसरे रूप म्हणजेच पास्ट फॉर्म करण्यासाठी काय केले तर वर्बच्या पुढे एकतर ईडी जोडला आणि ज्या वर्बच्या शेवटी ई आहे तिथे डी जोडला. आहे ना सोपे. किती सोप्या रीतीने वर्बचे पास्ट फॉर्ममध्ये रूपांतर झाले. आणि हो, जवळजवळ 90% वर्बच्या पुढे आपण ईडी किंवा डी जोडतो व उरलेले 10% हे इररेग्युलर फॉर्ममध्ये मोडतात जे आपण पुढे बघणारच आहोत. आता आपण पाहूयात पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजेच तिसरे रूप. चार्ट नंबर 3 रेग्युलर वर्ब्समध्ये लक्ष द्या. इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म प्ले आहे तर वर्बचा थर्ड फॉर्म काय होणार प्लेड. जंप, जंप्ड, लुक, लुक्ड, ॲग्री, ॲग्रीड, अराइव, अराइव्ड, मूव, मूव्ड, इग्नोर, इग्नोर्ड, लव, लव्ड, डिवाइड, डिवाइडेड, डॅमेज, डॅमेज्ड. तर मित्रांनो, तुम्ही काही नोटीस केले का? हो, तर यामध्ये पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म सारखेच आहेत आणि म्हणूनच या फॉर्म्सना रेग्युलर वर्ब्स असे म्हणतात. आहे ना. रेग्युलर वर्ब्स ओळखणे किती सोपे आहे. चला तर आता वळूयात इररेग्युलर वर्ब्स. म्हणजेच इररेग्युलर वर्ब म्हणजे नेमके काय, ते कसे असतात, त्यांना का इररेग्युलर वर्ब म्हणतात
एकतर खरे हे रेग्युलर वर्बसारखे मुळीच नसणार. चला तर खालील चार्टद्वारे आपण समजण्याचा प्रयत्न करूयात. या चार्टमध्ये आपल्याला वर्बचे पहिले रूप म्हणजेच प्रेझेंट फॉर्म पाहावयास मिळेल. चार्ट नंबर 1, इर्रेग्युलर वर्ब्स. कट, पुट, शट, eat, swim, speak, become, come, build, catch. हे झाले पहिले रूप. आता बघूयात दुसरे रूप म्हणजेच पास्ट फॉर्म. चला तर पुन्हा चार्टकडे वळूयात आणि चार्ट नंबर 2 मध्ये बघूयात इर्रेग्युलर वर्ब्स. इथे वर्बचा पहिला फॉर्म इर्रेग्युलर वर्ब्समध्ये कट आहे. तर वर्बचा दुसरा फॉर्म देखील कटच आहे. कट, कट, पुट, पुट, शट, शट, ईट, एट, स्विम, स्वॅम, स्पीक, स्पोक, बिकम, बिकेम, कम, came, build, built, catch, caught. आपल्या निदर्शनात आलेच असेल की रेग्युलर वर्बसारखे पास्ट फॉर्म बनवण्यासाठी ईडी किंवा डीचा वापर आपण नाही केला. काही वेगळे शब्द लिहिलेत जे एकतर प्रेझेंट फॉर्मशी मिळते जुळते आहेत, जसे कट, पुट, शट, किंवा अगदी वेगळे आहेत, जसे एट, स्वॅम, स्पोक इत्यादी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अगदी शेवटपर्यंत, कारण इंग्रजीमध्ये ग्रामर येणे हे सुद्धा गरजेचे आहे. चला तर आता तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपलकडे वळूयात. तर चार्ट नंबर 3, इर्रेग्युलर वर्ब्स. इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म कट आहे, तर वर्बचा थर्ड फॉर्मसुद्धा कटच राहणार. कट, कट, पुट, पुट, शट, शट. इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म ईट आहे, तर थर्ड फॉर्म होणार ईटन. ईट, ईटन, स्विम, स्वम, स्पीक, spoken, become, become, come, come, build, built, catch, caught. आता तुमच्या निदर्शनात आले असेल की काही वर्ब्समध्ये प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल सारखेच आहेत, तर काहींमध्ये प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल पूर्णपणे वेगळे आहेत, तर काहींमध्ये प्रेझेंट आणि पास्ट पार्टिसिपल सारखेच आहेत, तर काहींमध्ये पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल सारखे आहेत. बरोबर ना? चार्ट नीट स्टडी करा. हो, म्हणूनच आपण असा निष्कर्ष काढू शकलो की या वर्ब्समध्ये सुसंबद्धता नाही, म्हणजेच रेग्युलरिटी नाही, आणि म्हणूनच या वर्ब्सना इर्रेग्युलर वर्ब्स असे संबोधतात. हे जे इर्रेग्युलर वर्ब्स आहेत ना, हे तुम्हाला पाठ करावे लागतील. कराल ना? तर आज आपण रेग्युलर वर्ब्स आणि इर्रेग्युलर वर्ब्स शिकलो. असे तर खूप सारे फॉर्म्स ऑफ वर्ब्स आहेत जे इंग्रजी बोलण्यासाठी आणि शिकण्यासाठी खूप जरुरी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटूयात पार्ट 10 मध्ये. धन्यवाद.